आज आपण पाहणार आहोत एकदम झणझणीत, खमंग आणि तोंडाला पाणी सुटेल असं नॉनव्हेजचं प्रकार, वजडी मसाला. हा वजडी मसाला आपण बनवणार आहोत वाटण घाटण न करता, अगदी साध्या पद्धतीने, कोणताही फॅन्सी मसाला न वापरता, पण चव मात्र एकदम जबरदस्त. आज आपण एक अशी पद्धत पाहणार आहोत की एक भाकरी कमी पडेल आणि नकळत 2 भाकऱ्या खाल. चपाती, ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी किंवा तांदळाची भाकरी सगळ्यासोबतच ही वजडी मसाला अप्रतिम लागते. ही वजडी मसाला आपण कुकरमध्ये फक्त 10 मिनिटात तयार करणार आहोत. वेळ कमी असला तरी चव मात्र कुठेच कमी नाही. वजडी नीट शिजली, मसाला योग्य प्रमाणात भाजला आणि फोडणी जर परफेक्ट जमली तर हा वजडी मसाला हॉटेललाही टक्कर देईल. घरच्या घरी हॉटेलसारखी वजडी मसाला कसा बनवायचा तो पाहूया. नमस्कार, मी रसिका. रस्तूची रसोईमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. तर इथे आपण अर्धा किलो वजडी घेतली आहे. वजडी मी 8 ते 9 वेळा पाण्याने नीट स्वच्छ धुवून घेतली आहे. वजडी व्यवस्थित स्वच्छ धुणे फारच गरजेचे असते. इथे गॅसवर कुकर ठेवला आहे. कुकरमध्ये एक पळीभर तेल घालायचं आहे. तेल गरम झालं की थोडं हिंग घातलं आहे. अर्धा छोटा चम्मच हळद घातली आहे आणि मीठ घातलं आहे. हे साहित्य तेलामध्ये काही सेकंद परतून घेऊया आणि यामध्ये धुतलेली वजडी घालूया. तेलामध्ये वजडी काही सेकंद परतून घेऊया आणि यामध्ये थोडंच पाणी घालायचं आहे. आपण चहा पितो ना, त्या कपाने मी इथे अर्धाच कप पाणी घातलं आहे. हे असं फेस यायला लागलं की झाकण लावायचं आहे. मध्यम आचेवर आपण एक शिटी काढून घेऊ आणि 10 मिनिटं कमी आचेवर हे शिजवून घेऊ. मटणाला जेवढा वेळ लागतो ना शिजायला, तेवढाच वेळ या वजडीला वेळ लागतो शिजायला. वजडी शिजते तोवर आपण इथे बेसन पीठ भाजून घेऊ. वजडी मसाल्यासाठी आपल्याला एवढं बेसन पीठ लागत नाही, फक्त 2च चमचा पुरेसा आहे. बेसन पीठ मी इथे जास्तीच भाजून ठेवत आहे, जेणेकरून पुढच्या वेळी पटकन वापरता येईल. इथे आपण छान असं खमंग बेसन भाजून घेतलं आहे. छान सुगंध दरवळतोय. हे एका डिशमध्ये काढून घेऊया. बेसन भाजेपर्यंत वजडी पण शिजली आहे, पाहून घेऊया. तर इथे पूर्ण कुकर गार झाला आहे आणि वजडी तोडून पाहूया. तर इथे आपलं छान अशी वजडी शिजली आहे. बघा, लगेच तुटताय. मसाला वजडी बनवायला घेऊया. तर इथे गॅसवर आपण कढई ठेवली आहे. कढईमध्ये 2 पळी तेल घातलं आहे. तेल गरम झालं की यामध्ये लसूण, आलं, हिरवी मिरची, जिरा आणि कोथिंबीर याचा ठेचा घालूया. इथे आपण 1 चमचाभर हा ठेचा घेतला होता. हा तेलामध्ये परतून घेऊया. या ठेच्यामध्ये मी एकच हिरवी मिरची वापरली आहे. तेलामध्ये हा ठेचा काही सेकंद परतून झालं. आता यामध्ये बारीक चिरलेला 1 कांदा घालूया. मोठ्या आकाराचा 1 कांदा मी बारीक चिरून घेतला होता, तो घातला आहे आणि कांदा पण गुलाबी रंगावर परतून घेऊया. साहित्याची यादी मी डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. कांदा परतत आपल्याला इथे 3 मिनिटं झालेली आहेत आणि कांदा छान सॉफ्ट झाला आहे. यामध्ये मसाले घालूया. तर इथे 2 चमचे लाल तिखट घातला आहे, अर्धा चमचा हळद घातली आहे, 1 चमचा धना पावडर घातला आहे, अर्धा चमचा गरम मसाला घातलाय आणि चवीपुरतं मीठ घातलं आहे. मसाले परतताना आपल्याला गॅस मध्यमच ठेवायचा आहे. काही सेकंद मसाले परतून झाले की यामध्ये थोडं पाणी घालूया. थोडं पाणी घातल्यामुळे काय होईल, कांद्यासोबत सगळे मसाले एकजीव होईल आणि आपल्याला छान अशी ग्रेव्ही मिळेल. या कढईवर झाकण ठेवूया आणि काही सेकंद हे शिजून घेऊया. तर इथे आपण 1 मिनिटानंतर पाहतोय आणि पहा, मसाल्याला छान असं तेल सुटलं आहे. हे मसाले परत एकदा तळेपासून छान मिक्स करून घेऊया आणि यामध्ये आपण शिजवलेली वजडी घालूया. ही वजडी आणि मसाला छान मिक्स करून घेऊया आणि याच्यावर झाकण ठेवूया आणि 2 मिनिटं आणखी एक वाफ काढून घेऊया. वजडीमधलं पाणी मी यामध्येच घातलं आहे. इथे आपण 1 मिनिटभरानंतर पाहतोय आणि छान वजडी मसाल्यामध्ये शिजली आहे. आता इथे यामध्ये आपण भाजून घेतलेलं बेसन पीठ घालूया. तर इथे मी 2 चमचा बेसन पीठ घातलं आहे आणि छान परत एकदा मिक्स करून घेऊया आणि यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. तर इथे ही आपली मसालेदार वजडी तयार झाली आहे. वजडी अगदी मऊ शिजली आहे. मसाला योग्य प्रमाणात छान परतला गेला आहे आणि फोडणी पण परफेक्ट जमली आहे. ही वजडी मसाला हॉटेललाही मागे पाडेल इतकी अप्रतिम झाली आहे. चव तर एवढी जबरदस्त आहे की एक भाकरी तुम्हाला पुरणारच नाही. घरच्या घरी बनवलेलं गावरान स्वाद असलेला हा वजडी मसाला. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणी नातेवाईकांना शेअर करा. प्लीज एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.